तर भिवंडीत होणाऱ्या संततधार पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावरची वाहतूकही मंदावली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर 5 ते 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। राजनोली, पिंपळनेर, मानकोली ते खारीगाव टोल नाका परिसरात वाहतूक कोंडी आहे। महामार्गावरील अर्धवट कामं आणि पावसामुळे वाहतूक कोंडी होते। 2 ते 3 तासांपासून वाहन चालक या वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे त्रस्त झालेले आहेत। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबवणे यांच्याकडून। भूपेंद्र, काय सध्या स्थिती आहे? मुंबई नाशिक जो हायवे आहे, ह्या हायवेला भिवंडी ते ठाणा साईडला जाताना भिवंडी राजनोली नाका ते सारेगाव टोल नाक्यापर्यंत पूर्णपणे ट्रॅफिक जाम आहे। आणि ह्या ट्रॅफिक मध्ये जे मोठमोठे ट्रक आहेत त्यांच्याबरोबर कारवाले वगैरे आहेत, त्यांना 2 ते 3 तासाच्या वर कालावधी लागत आहे पोहोचण्यासाठी। धन्यवाद। ब्रिजची कामं चालू आहेत आणि खड्डे आहेत, त्याच्यामुळे ही ट्रॅफिक होण्याची शक्यता। आणि सकाळपासून जरा पावसाची रिपरिप होती, त्याच्यामुळे ही पावसाच्या ह्याच्यामुळे ही ट्रॅफिक जाम झालेली आहे। नक्की, धन्यवाद भूपेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।